विश्ववंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी आपल्या दिग्रस शहरातील सम्राट अशोक बुद्ध विहारामध्ये उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्रीची भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे ग्रहण करावे। या मंगलमय प्रसंगी आपल्या सम्राट अशोक बुद्ध विहारामध्ये या सायंकाळच्या प्रहरी धम्मदेशना श्रवण करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात। सकाळी मनवर परिवाराकडे बुद्धपूजा परिदेशना आणि परित्राण पाठाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। सायंकाळी सुद्धा आपल्याला एक धम्म लाभ व्हावा या दृष्टिकोनातून सायंकाळची धम्मदेशना आपल्या विहारामध्ये ठेवण्यात आलेली आहे। यापूर्वी सुद्धा आपल्या विहारामध्ये एकदा देशना झाली भिक्खू संघाची, दुसऱ्यांदा आता धम्मदेशना होत आहे। आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। आज उपोषित आहे आणि दिवसभरापर्यंत ज्या ज्या श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांनी आपल्या जीवनामध्ये उपोषित आचरण करून अनुसरण करून एक महान आणि असीम असं पुण्य संपादन केलेलं आहे। भगवंताचा धम्म आपल्या हितासाठी असतो, आपल्या सुखासाठी कल्याणासाठी असतो। ज्या ज्या मनुष्यांना असं वाटतं की माझं जीवन मी अत्यंत सुखपूर्वक जगावं, तर तो मनुष्य धम्माला धारण करतो, धम्माचं आचरण करतो, धम्माचं अनुसरण करत असतो आणि धम्माचं अनुसरण करणारा मनुष्य नेहमी सुखी असतो। या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये बाहेर वर्षा सुरू आहे वाटते, बाहेर सुद्धा वर्षा सुरू आहे, पाऊस सुरू आहे। पावसामुळेच लेट झालं, मला वाटते 7:30ची वेळ होती आपली, पावसामुळे देशना सुरू झाली, उशिरा सुरू होत आहे। या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये रोज आणि रोज धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य आपण संपादन करत असतो। भगवंताचा धम्म आपल्या हितासाठी, आपल्या सुखासाठी, आपल्या कल्याणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बोधिसत्व गुणपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महान पुण्यामुळे हा पवित्र धम्म आपल्याला प्राप्त झाला आणि त्यामुळे या धम्माचं आचरण करणे, धम्माचं अनुसरण करणे, धम्माला जाणणे, समजून घेणे आणि प्रॅक्टिकली स्वरूपामध्ये धम्म कशा प्रकारे आपल्या आचरणामध्ये येईल याचं सातत्याने आपण चिंतन मनन करण्याचा आपल्या जीवनामध्ये प्रयत्न केला पाहिजे। या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य आपण संपादन करत असतो। भगवंताची देशना वेगवेगळ्या प्रसंगाला अनुसरून भगवंताने दिलेली आहे।
भगवंत असे म्हणतात की मनुष्याची प्रज्ञा सम्यक दृष्टीला अनुसरून जर आपण जागरूक केली, बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नांच्या प्रती आपल्या मनामध्ये अनंत आणि असीम आपण श्रद्धा उत्पन्न केली आणि त्या श्रद्धेच्या द्वारा या मानवी जीवनाला परिशुद्ध करण्यासाठी, आपल्या सर्व प्रकारच्या मनातील विकाराला नष्ट करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य मी सुखी असावं, मी समाधानी असावं, माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख उत्पन्न होऊ नये अशी आपली मानसिक इच्छा असते. परंतु स्वभावतः जर आपण विचार केला आपल्या जीवनाच्या संदर्भामध्ये, आपण थोडं चिंतन मनन केलं तर सुखी लोकांची संख्या कमी आणि दुःखी लोकांची संख्या अधिक आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या सर्व प्रकारच्या दुःखाला नष्ट करण्यासाठी भगवंताने मार्ग सांगितला आणि त्या मार्गाचं अनुसरण करण्यासाठी आपल्याकडे बघा सम्यक दृष्टी असणं अत्यंत गरजेचं आहे. सत्य काय आहे, असत्य काय, योग्य काय, अयोग्य काय, आपल्या काय हिताचं आहे, आपल्या काय सुखाचं आहे. जो मनुष्य या श्रेष्ठ सत्याला जाणतो, समजून घेतो आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो, तर तो मनुष्य सुखपूर्वक जीवन जगत असतो. भगवंताचा धम्म वेगवेगळ्या अंगाने भगवंताने प्रकाशित केलेला आहे. भगवंत असे म्हणतात की या मानवी जीवनाला परिशुद्ध करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. विशेष रूपाने कालेन धम्म सवनं एतं मंगलमुत्तमं असं भगवंतांनी म्हटलं. वेळ काळ जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये येत असते, तर त्या वेळेला काळाला अनुसरून आपण श्रद्धायुक्त चित्ताने धम्म श्रवण केला पाहिजे. श्रद्धायुक्त चित्ताने आपण पुण्यकर्म सुद्धा केलं पाहिजे, कारण श्रद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. भगवंताचा धम्म अधिक समजून घेण्यासाठी भगवंताच्या सिद्धांताला सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये अनंत पुण्याचा संचय आपल्याला करता येत असतो, परंतु जर त्या पुण्याचा संचय करण्याची मानसिक तयारी जर आपली, तर त्या पुण्याचा संचय आपण बघा करू शकतो. एका वेळेस भगवंत श्रावस्तीमध्ये वास्तव्य करत असताना एक राजा प्रसेनजित याचा सेनापती भगवंताकडे जात असतो आणि भगवंताकडे गेल्यानंतर तसं अनेकच लोक भगवंताकडे जायचे. सर्वसामान्य लोक सुद्धा भगवंताकडे जात असत, श्रेष्ठी लोक सुद्धा भगवंताकडे जायचे, राजे राण्या सर्व स्तरातील लोक भगवंताकडे जात असत. बहुतांश लोक आपल्या मनातील शंका कुशंका नष्ट करण्यासाठी, आपल्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रश्नाला उत्तर मिळावं यासाठी असंख्य लोक भगवंताकडे जात असत. हा राजाचा सेनापती सुद्धा भगवंताकडे जात असतो आणि भगवंताला तो वंदन करतो आणि म्हणतो की भगवान, या संसारामध्ये अविनाशी अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टी कधीही नष्ट होऊ शकत नाही. कारण आपण तर नेहमी सांगता सर्व काही नष्ट होणार आहे, सर्व काही क्षणभंगूर आहे, सर्व काही परिवर्तनशील आहे. भगवान असं काय या संसारामध्ये आहे, या संसारामध्ये ते नष्ट होऊ शकत नाही. भगवंत असे म्हणतात की मनुष्य दोन मार्गाने जीवन जगत असतो. एका मार्गाने धनाचा संचय
मनुष्य आपल्या जीवनामध्ये करत असतो. धनसंचय करण्यामागचा मनुष्याचा उद्देश हा असतो की वर्तमान काळामध्ये आपल्याला ज्या भौतिक सुखसुविधा आहेत त्या सर्व प्रकारच्या भौतिक सुखसुविधा आपल्याला प्राप्त व्हाव्या आणि त्या भौतिक सुखसुविधेच्या द्वारा आपलं जीवन सुखकर व्हावं, या मार्गाने एक मनुष्य जीवन जगत असतो. दुसऱ्या मार्गाने धम्म आचरण करून मनुष्य जीवन जगत असतो. काही लोक या दोनही मार्गाने जीवन जगण्याचा प्रयत्न करतात, कारण संसारामध्ये सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी भगवंत असे म्हणतात की दोनही गोष्टी आपल्याला आवश्यक आहे. धनाचा संचय सुद्धा आपल्याकडे आवश्यक आहे आणि आध्यात्मिक धनाचा संचय सुद्धा आपल्याकडे आवश्यक आहे. भौतिक धन आणि आध्यात्मिक धन या दोनही गोष्टी आपल्याकडे संग्रहित करणं आपलं नैतिक कर्तव्य असते. भगवंत असे म्हणतात, पण काही गोष्टी नष्ट होणाऱ्या आहेत तर काही गोष्टी नष्ट न होणाऱ्या आहेत. तर जे भौतिक धन आहे तो असं म्हणतो, मग असं म्हटल्यानंतर भगवंताला की भगवान, आपल्या श्रावस्तीमध्ये असे असंख्य उपासक आहे की ज्यांच्याकडे विपुल धनसंपत्ती आहे. भगवान, काही लोक असे आहेत की ज्यांच्याकडे असंख्य धनसंपदा आहे. जसं उदाहरण म्हणतो सांगतो, हिरे असतील, मोती असतील, जवाहर असतील, सुवर्ण नाणे असतील, भगवान विपुल धनसंपत्ती असंख्य या श्रावस्तीमधील लोकांकडे, उपासकांकडे आहे. त्या धनाचा संचय ते करत असतात. भगवंत असे म्हणतात की उग्र, ज्या धनाची तू प्रशंसा करत आहे, ज्या धनाची तू स्तुती करत आहे, ते धन कायमस्वरूपी मनुष्याच्या जीवनामध्ये टिकणार नाही. परंतु तू ज्या धनाची प्रशंसा करत आहे ते धन सुद्धा मनुष्याला आवश्यक आहे. ते आवश्यक नाही असं बिलकुल नाही, कारण भगवंताने कधीही गरिबीची प्रशंसा केलेली नाही. भगवंत असे म्हणतात की धनाचा संचय आपण योग्य मार्गाने, सम्यक मार्गाने केला पाहिजे आणि तो आवश्यक सुद्धा असतो. गरिबी सुद्धा एक प्रकारचं दुःख आहे असं म्हटलं आहे. बाबासाहेब तर स्पष्टपणे असं म्हणतात की वर्तमान काळामध्ये मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वात मोठं दुःख जर कोणतं असेल तर ते म्हणजे गरिबीचं दुःख आहे. या गरिबीला सुद्धा आपण नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यामुळे धनाचा संचय आपण केला पाहिजे. परंतु भगवंत असे म्हणतात की केवळ हेच धन मनुष्याकडे असावं असं बिलकुल नाही. याच्यापेक्षा वेगळं धन आपल्याकडे असलं पाहिजे, वेगळं धन आपल्याकडे आपण निर्माण केलं पाहिजे आणि त्या धनाचा संचय आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर मग ते धन कोणतं आहे? भगवंताने कोणतं धन सांगलं? भगवंत असे म्हणतात की हे जे धन आहे, ज्याला भौतिक धन असं आपण म्हणत असतो, ते भौतिक धन नष्ट होऊ शकते, कायमस्वरूपी आपल्या सोबत ते राहत नाही. कधी कधी त्या धनाला चोर चोरी करून सुद्धा आपल्याकडून घेऊन जाऊ शकतो. कधी कधी ते धन आपण मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर त्या धनासाठी अपतिष्ट, वादविवाद, भांडणतंटा सुद्धा करू शकतात. त्या धनाला राजा सुद्धा कधीतरी घेऊन जात असतो. ते धन अग्नीच्या द्वारा सुद्धा नष्ट होऊ शकते. ते धन पावसाच्या द्वारा सुद्धा नष्ट होऊ शकते. जसं एखादा पूर आला, असंख्य पुरामध्ये गावाच्या गाव कधी कधी वाहून जातात, सगळं नष्ट होते. हे नष्ट होते धन. परंतु मी तुला असं धन सांगतो, भगवंत त्याला असं म्हणतात की ते कधी नष्ट होणार नाही. त्याला पाऊस नष्ट करू शकत नाही, त्याला अग्नी नष्ट करू शकत नाही, त्याला चोर चोरी करून घेऊन जाऊ शकत नाही, त्याला अपतेष्ट सुद्धा नेऊ शकत नाहीत, कोणीही त्याला नष्ट करू शकत नाही.
आणि ते धन असा की ते धन दुसऱ्याला दिल्यानंतर त्याच्यामध्ये वाढ होते, त्याच्यामध्ये वृद्धी होते आणि त्यामुळे मनुष्याला दुःखमुक्तीच्या मार्गाकडे जर वाटचाल करायची असेल तर भगवंताने सांगितलेल्या या धनाचा संचय, या धनाचा संग्रह आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. आणि या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये या सर्व प्रकारच्या धनाचा संचय आपण करू शकतो. ज्या ज्या लोकांना माहिती आहे तर ते लोक करू शकतात. ज्या लोकांना समजून घ्या माहिती नाही तर ते लोक कमी अधिक प्रमाणामध्ये त्या धनाचा संचय करतात. 7 प्रकारचे धन भगवंताने सांगितले. भगवंत असे म्हणतात की या 7 प्रकारच्या धनाचा संचय ज्या मनुष्याकडे आहे तर तो मनुष्य या संसारामध्ये सर्वात श्रीमंत मनुष्य आहे. तो मनुष्य या संसारामध्ये सर्वात धनवान मनुष्य आहे. तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये कितीही मोठं संकट आलं तरी सुद्धा तो कधीही डगमगू शकत नाही. कधीही त्याच्या मनाची मानसिकता विचलित होऊ शकत नाही. तो कधीही दुःखाला प्राप्त होऊ शकत नाही. कारण मनुष्याचं मन स्थिर असणं अत्यंत गरजेचं आहे. बाबासाहेब असं म्हणतात की माझं मन मजबूत आहे, मला नैतिक बल प्राप्त झालं आहे. तुमचं मन मजबूत व्हावं, तुम्हाला नैतिक बल प्राप्त व्हावं म्हणून भगवंताचा धम्म मी तुम्हाला देत आहे. या भांडवलशाहीच्या विरोधामध्ये जर तुम्हाला बंड करून उठायचं असेल तर तुमच्याकडे आध्यात्मिक धनाचा संचय असणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या मनुष्याकडे आध्यात्मिक धनाचा संचय असतो तर तो मनुष्य आपल्या मानसिक विकाराच्या विरुद्ध सुद्धा बंड करू शकतो आणि बाह्य उत्पन्न होणारे जे विकार असतात त्या विरुद्ध सुद्धा बंड करू शकतो. आणि त्यामुळे आध्यात्मिक धन आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. तर पहिलं धन असे सांगतात भगवंत, श्रद्धा हे धन आहे. श्रद्धेला काय म्हटलं भगवंतानी? श्रद्धा हे धन आहे. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये 3 रत्नांच्या प्रती श्रद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. जर 3 रत्नांच्या प्रती आपल्या मनामध्ये जर श्रद्धा नसेल, तशी श्रद्धेची व्याख्या भगवंताने फार विशाल केली आहे. श्रद्धाय तरती ओघं असं भगवंताने म्हटलं. श्रद्धेच्या द्वारा मनुष्याच्या जीवनामध्ये उत्पन्न होणारा ओघ मनुष्य पार करत असतो. जसं कामाचा ओघ, दृष्टीचा ओघ, अविद्येचा ओघ मनुष्य पार करत असतो. कारण श्रद्धा सर्व पुण्यधर्माचा पाया आहे. जेवढे काही आपण पुण्यधर्म करत असतो, जेवढे काही पुण्याचा आपण संचय करत असतो, त्या सर्व प्रकारच्या पुण्याचा पाया श्रद्धा आहे. श्रद्धेच्या बलानेच सर्व काही आपण करू शकतो. श्रद्धा जर नसेल तर आपण कोणत्याही प्रकारचं पुण्यकर्म, कुशल कर्म करू शकत नाही. पण श्रद्धा सुद्धा 2 प्रकारच्या आहे. श्रद्धा सुद्धा 2 प्रकारची आहे. कोणती? श्रद्धा आणि अंधश्रद्धा. यामधला भेद आपल्याला करता आला पाहिजे. श्रद्धेचं रूपांतर जर अंधश्रद्धेमध्ये होत असेल तर त्या मनुष्याचं जीवन मात्र अंधकारामध्ये असते. आणि त्यामुळे श्रद्धेचं रूपांतर अंधश्रद्धेमध्ये कधी होऊ नये. डोळस श्रद्धा असली पाहिजे. डोळस श्रद्धा जर मनुष्याला असेल तर मनुष्य खूप चांगल्या प्रकारचं कर्म करू शकतो. आणि त्यामुळे
श्रद्धेला भगवंताने धन सुद्धा म्हटलं, श्रद्धेला भगवंताने बीज सुद्धा म्हटलं, श्रद्धेला भगवंताने पुण्यधर्म सुद्धा म्हटलं, श्रद्धेला भगवंताने पुण्यकर्माचा पाया सुद्धा म्हटलेला आहे, श्रद्धेला भगवंताने चक्षु इंद्रिय सुद्धा म्हटलेला आहे, श्रद्धेला भगवंताने पुण्यधर्म सुद्धा म्हटलेला आहे. म्हणजे श्रद्धेच्या असंख्य व्याख्या भगवंताने केलेल्या आहे. बाबासाहेब सुद्धा श्रद्धेच्या संदर्भामध्ये असं म्हणतात, नथी मे शरणंगय्यं बुद्धो मे धम्मो मे संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतो मे जय मंगल. या संसारामध्ये जीवन जगत असताना बुद्धाशिवाय, धम्माशिवाय आणि संघाशिवाय माझं कोणतेही श्रद्धास्थान नाही. या तीन रत्नांच्या प्रती जर आपली श्रद्धा असेल तर मनुष्य दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करू शकतो. परंतु मनुष्याची श्रद्धा जर चंचल असेल, मनुष्याची श्रद्धा जर बदलणारी असेल, मनुष्याची श्रद्धा प्रसंगाला अनुसरून जर बदलत असेल तर तो मनुष्य बघा कधीही भगवंताने सांगितलेल्या निब्बाण सुखाला प्राप्त करू शकत नाही. निब्बाणं परमं सुखं वदंती बुद्धा. भगवंत असे म्हणतात की निर्वाणासारखं सुख या संसारामध्ये दुसरं कोणतंही नाही. आणि हे निर्वाणाचं सुख जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर तुमच्या जीवनामध्ये तीन रत्नांच्या प्रती दृढ श्रद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये या श्रद्धेच्या द्वारा आपण पुण्याचा संचय केला पाहिजे. कारण श्रद्धा जर असेल तर आपण सर्व गोष्टी करू शकतो, श्रद्धा जर नसेल तर आपण कोणतीही गोष्ट करू शकत नाही. श्रद्धा जर असेल तर आपण शील पालन करू शकतो, श्रद्धा जर असेल तर आपण दान पुण्य करू शकतो, श्रद्धा जर असेल तर आपण प्रज्ञेचा अभ्यास करू शकतो, श्रद्धा जर असेल तर आपण मैत्री भावना करू शकतो. म्हणजे जे काही तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी श्रद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात, श्रद्धा हे तुमच्या जीवनामध्ये औषधाचं काम करते. श्रद्धा ही तुमच्या जीवनामध्ये औषधाचं काम करत असते. कारण मनुष्याला असंख्य रोग आहेत, मनुष्य असंख्य रोगी आहे. रागाचा रोग, द्वेषाचा रोग, मोहाचा रोग, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या, हे सर्व प्रकारचे रोग मनुष्याला लागलेले आहेत. आणि या सर्व प्रकारच्या रोगांवरती औषध जर कोणतं असेल तर ते म्हणजे श्रद्धा आहे. मग श्रद्धेचं लक्षण काय? श्रद्धेचं लक्षण मिलिंद प्रश्नामध्ये श्रद्धेचं लक्षण सांगितलं बघा. कोणी कोणी वाचला मिलिंद प्रश्न? मिलिंद प्रश्न ग्रंथ आहे, माहित आहे का तुम्हाला? हा, वाचला तुम्ही? वाचला नसेल तर नक्की वाचा. कारण मिलिंद प्रश्न ग्रंथ असा आहे की आपल्या मनामध्ये ज्या शंका कुशंका आहेत त्या सर्व प्रकारच्या शंका कुशंकाचं निरसन होऊ शकते. तर त्यामध्ये राजा मिलिंद भंते नागसेनला विचारतो की भंते, आपण श्रद्धा श्रद्धा म्हणता, तर श्रद्धेचं नेमकं लक्षण काय आहे? तर भंते सांगतात, श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे विश्वास. श्रद्धा म्हणजे काय? विश्वास. श्रद्धा म्हणजे विश्वास. तर मग आता श्रद्धेचं लक्षण काय असलं पाहिजे तुमच्या मतानुसार? जसं उदाहरण म्हणून तुमच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न झाली तर काय होते? मनाला आनंद वाटतो. श्रद्धेचं लक्षण काय आहे? मनामध्ये प्रसन्नता उत्पन्न करणे हे श्रद्धेचं लक्षण आहे. मनामध्ये महत्वाकांक्षा उत्पन्न करणे हे श्रद्धेचं दुसरं लक्षण आहे. श्रद्धा म्हणजे विश्वास. जसं समजून घ्या, भगवंताच्या मूर्तीकडे, रूपाकडे जेव्हा आपण बघतो काय होते? आपल्याला मन प्रसन्न होते की नाही? भगवंताकडे पाहिले की आपलं मन प्रसन्न होते.
बाबासाहेबांच्या रूपाकडे आपण पाहतो, आपलं मन प्रसन्न होते. म्हणजे ज्यांच्यावर आपली श्रद्धा आहे तर त्याला बघितल्याबरोबर आपलं मन प्रसन्न होते. अप्रसन्न ज्यांच्यावर आपली श्रद्धा नसते त्याला पाहिल्याबरोबर आपण अप्रसन्न होतो का? तर नाही, आपल्याला दुःख होते. भंते सांगतात की प्रसन्नता उत्पन्न करणे हे श्रद्धेचं लक्षण आहे. उदाहरण देतात भंते, जसं म्हणतात की एक राजा आहे, तो राजा चतुरंगी सेनेसह युद्धाला जात आहे आणि युद्धाला जात असताना रस्त्यामध्ये एक नदी लागते. जेव्हा सैन्य त्या नदीतून जात असतात, राजा आपल्या सेवकाला आदेश करतो की मला तहान लागली, पाणी प्यायचं आहे. तर सेवक म्हणतो, महाराज पाणी गढूळ आहे. पण राजा म्हणतो की मला पाणी प्यायचं आहे. सेवक पुन्हा म्हणू शकेल का की महाराज पाणी गढूळ आहे? म्हणणार नाही, कारण भीती आहे. राजानं सांगितलं. तो लगेच जातो, पाणी घेऊन येतो. पाणी तर गढूळ आहे, पण त्या पाण्याला, राजाला हे गढूळ पाणी आपण कसं देणार आहे? तर त्या पाण्याला तो स्वच्छ करतो. पाणी स्वच्छ करण्यासाठी कशाचा वापर होतो? शक्यतो आपण तुरटीचा वापर करत असतो. त्या पाण्यामध्ये तो तुरटी टाकतो, पाणी स्वच्छ होते. गाळ, रेती जे काय असेल ते खाली बसते, त्याला छानतो आणि राजाला तो पाणी देत असतो. उदाहरण आहे, दृष्टांत आहे. भगवंत असे म्हणतात, पाणी म्हणजे आपलं चित्त. पाणी म्हणजे काय? आपलं मन, आपलं चित्त. पाण्यामध्ये असणारी जी घाण आहे ती घाण म्हणजे आपल्या मनातील विकार. मग राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या आदी जेवढे काही आपले विकार असतात. आणि ज्याप्रमाणे पाण्यातली घाण तुरटी नष्ट करण्याचं काम करते, अगदी तशाच प्रकारे आपल्या चित्तातील विकार नष्ट करण्याचं काम श्रद्धा करत असते. श्रद्धा जर असेल तर मनातील विकार नष्ट होऊ शकतात. श्रद्धा जर नसेल तर मनातील विकार आपण नष्ट करू शकत नाही. आणि त्यामुळे 3 रत्नांच्या प्रती आपल्या चित्तामध्ये श्रद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. भगवंताने श्रद्धेला धन म्हटलं आहे. या श्रद्धेसारखं धन या संसारामध्ये दुसरं कोणतंही नाही असं भगवंताने म्हटलं आहे. मग संसारामध्ये श्रद्धेसारखं धन नाही असं भगवंत का म्हणतात? म्हणजे दुसरं धन नाही आहे. कारण श्रद्धारूपी धन ज्या मनुष्याकडे असते तर तो मनुष्य आध्यात्मिक जे उन्नतीची बिल्डिंग आहे तर ती बिल्डिंग तो निर्माण करू शकतो. श्रद्धा जर नसेल तर निर्वाणगामी अवस्थेकडे घेऊन जाणारे जे तत्व आहे, जे सिद्धांत आहे, त्या सिद्धांताला तो धारण करू शकत नाही. मग श्रद्धेच्या बलाने मनुष्य काय करू शकतो? श्रद्धेच्या बलाने मनुष्य काय करू शकतो? तर एक बोधिसत्व श्रद्धेच्या बलाने बुद्ध बनू शकतो. कारण बोधिसत्वामध्ये जर समजा श्रद्धा नसती तर बुद्ध झाले असते का? ते बुद्ध झाले नसते. एका बोधिसत्वाला बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करण्यासाठी श्रद्धारूपी धन असणं अत्यंत गरजेचं आहे. श्रद्धारूपी धन जर त्याच्याकडे नसेल तर तो बोधिसत्व बुद्ध बनू शकत नाही. बुद्धत्वाला प्राप्त करण्यासाठी मनुष्यामध्ये श्रद्धा असणं अत्यंत आवश्यक आहे. आपण ज्या मार्गाचं आचरण करतो, ज्या मार्गाचं अनुसरण करतो, त्या मार्गावरती, त्या ध्येयावरती आपली श्रद्धा असणं गरजेचं आहे. बोधिसत्वाची निर्वाणगामी मार्गावरती श्रद्धा होती. निर्वाणगामी मार्गावरती श्रद्धा होते आणि त्यामुळे एकदा बोधिसत्वाला म्हणतो की अरे सिद्धार्थ, तू तर आता मरणासन्न झालेला आहे. तू आता मरणासन्न झालेला आहे. कारण 6 वर्षापर्यंत ते तपश्चर्या करतात. पोटाला जर स्पर्श केला तर पाठीला हात लागतो, पाठीला स्पर्श केला तर पोटाला हात लागतो. तू आता मरणार आहे.
आणि अशा प्रकारे तू असा मूर्तीला का प्राप्त होतो? तू जर आता घरी गेला तर केवळ 7 दिवसाच्या आतमध्ये तू आताही राजा बनू शकतो, चक्रवर्ती सम्राट तू बनू शकतो. असं मरण्यापेक्षा तू घरी का जात नाही, असा मार्ग त्यांना बोलतो, असा साहित्यामध्ये उल्लेख आहे. तर बोधिसत्व म्हणतो की मी संग्रामामध्ये मृत्यू पत्कारेल, परंतु माझ्या मार्गावरून मी कधीही परावृत्त होणार नाही. माझ्या मार्गावरून मी कधीही दूर जाणार नाही, कारण माझ्या मार्गाच्या संदर्भामध्ये माझ्यामध्ये श्रद्धा आहे. श्रद्धा बल आहे माझ्यामध्ये. एक ना, श्रद्धा बल आहे माझ्यामध्ये, स्मृती आहे माझ्यामध्ये, वीर्य आहे माझ्यामध्ये, समाधी आहे माझ्यामध्ये, प्रज्ञा आहे. हे 5 प्रकारचे बल भगवंताने सांगितले. बुद्धत्वाला प्राप्त करण्यासाठी एका बोधिसत्वामध्ये हे 5 प्रकारचे बल असावे लागतात. जर 5 प्रकारचे बल त्या मनुष्यामध्ये असतील तर तो बोधिसत्व बुद्धत्वाच्या अवस्थेला प्राप्त होऊ शकतो. श्रद्धारूपी बल त्याच्यामध्ये असावं, वीर्यरूपी बल त्याच्यामध्ये असावं. वीर्य म्हणजे प्रयत्न, योग्य मार्गाने प्रयत्न, सम्यक मार्गाने प्रयत्न. स्मृती बल त्याच्याकडे असावं, स्मृती मनुष्य चांगली असली पाहिजे, जागरूक असली पाहिजे. समाधी बल त्याच्याकडे असावं आणि प्रज्ञा बल त्यांच्याकडे असावं. हे 5 प्रकारचे बल जर मनुष्यामध्ये असतील तर तो मनुष्य बुद्धत्वाच्या मार्गाने वाटचाल करू शकतो. हे 5 प्रकारचे बल जर मनुष्याकडे नसतील तर एक बोधिसत्व बुद्धत्वाची अवस्था कधी प्राप्त करू शकत नाही. कारण या 5 बलाच्या द्वारा 37 बोधिपाक्ष्य धम्माचं आचरण एक बोधिसत्व करत असतो. 4 स्मृती प्रस्थान, 4 सम्यक प्रधान, 4 व्यायाम, 7 बोधांग, आर्य अष्टांगिक मार्ग, 4 वृद्धिपाद, सर्व प्रकारच्या 37 बोधिपाक्ष्य धम्माचं आचरण या 5 बलाच्या द्वारा बोधिसत्व करत असतो. पण त्याने जर विचार केला की जाऊ द्या, आता 6 वर्ष झाले, आता मी सोडून देतो, असं जर म्हटलं असतं तर बुद्ध झाले असते का? तर बुद्ध झाले नसते. मनुष्याने सत्य मार्गाच्या संग्रामामध्ये मृत्यूला प्राप्त व्हावं, परंतु तो सत्य मार्ग कधीही सोडून जाऊ नये, असं ते म्हणतात. आणि त्यामुळे धम्म मार्गामध्ये प्रतिष्ठित होत असताना श्रद्धारूपी धनाच्या द्वारा या 5 बलाची उत्पत्ती आपण आपल्या मनामध्ये नेहमी निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे 5 बल जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही पुण्यकर्म करू शकता. हे 5 बल जर तुमच्यामध्ये नसतील तर तुम्ही कोणत्याही प्रकारचं पुण्यकर्म करू शकत नाही. जर तुमच्यामध्ये श्रद्धा बल नसेल तर तुम्ही शील पालन करू शकणार नाही. तुमच्यामध्ये श्रद्धा बल नसेल तर तुम्ही दान करू शकणार नाही. तुमच्यामध्ये श्रद्धा बल नसेल तर कोणत्याही प्रकारचं कुशल कर्म तुम्ही करणार नाही. कारण अनेक लोक बघा, जे ज्यांच्यामध्ये हे 5 प्रकारचे बल नसतात किंवा ज्यांच्यामध्ये श्रद्धारूपी बल नसते, तर अनेक लोक ज्यांच्यामध्ये विचिकित्सा असते, धम्माच्या प्रती शंका कुशंका असते, तर असंख्य लोक ज्यांचा दृष्टीघात झालेला असतो, तर दृष्टीघात ज्या मनुष्यांचा होत असतो तर तो मनुष्य असा विचार करतो, शील पालनाने काय होते, कोणाचं भलं झालं, दान पुण्य केल्याने काय होते, कोणाचं भलं झालं, समाधीचा अभ्यास केल्याने काय भलं झालं. लोक म्हणतात ना, डोळे लावून बसल्याने कोणाचं भलं झालं का म्हणतात. डोळे लावून बसल्याने कोणाचं भलं होत नाही म्हणतात. आपण क्रांतिकारी व्हावं म्हणतात, डोळ्यावर बसून कशाला डोळे लावून बसायचे म्हणतात, कशाला समाधी करायचे म्हणतात, असं लोक म्हणतात. म्हणजे ज्यांचा दृष्टीघात असतो तर तो मनुष्य, त्यांच्यामध्ये श्रद्धा नसते आणि श्रद्धा नसल्यामुळे मनुष्याचा दृष्टीघात होत असतो. भगवंत असे म्हणतात की हे 5 प्रकारचे बल तुमच्या जीवनामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला सुखपूर्वक जीवन जगायचं आहे, सुखाला प्राप्त व्हायचं आहे, निर्वाणकामी अवस्थेला जर तुम्हाला प्राप्त करायचं आहे, तर या 5 प्रकारच्या बलाला तुमच्यामध्ये तुम्ही निर्माण करणं
अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे एक आध्यात्मिक बल धम्म कार्य करण्यासाठी आपल्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. आपली स्मृती जागरूक असली पाहिजे, आपलं वीर्य पराक्रम करण्याची पराकाष्ठा असली पाहिजे. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये धम्म आचरण करणे साधी सोपी गोष्ट नाही. जगामध्ये सर्वात कठीण गोष्ट जर कोणती असेल तर ते म्हणजे धम्माचं आचरण करणे आहे. जगामध्ये सर्वात सोपी गोष्ट कोणती असेल तर ते धम्माचं आचरण करणे आहे. तुम्ही आज समजाल सोपी गोष्ट तेच आहे आणि कठीण गोष्ट तेच आहे, असं कसं? म्हणजे धम्म आचरण करणं एवढं सोपं वाटते का? एवढं सोपं वाटते का? जसं समजून घ्या, आता आपण सील ग्रहण केलं, तुम्ही सील घेतलं, सकाळी सुद्धा सील घेतलं बऱ्याच लोकांनी, आताही सील घेतलं, उद्या सुद्धा घेणार आहात. वर्षानुवर्ष सील तुम्ही ग्रहण करता. तुम्ही म्हणजे सर्वच लोक आपण सील ग्रहण करतो वर्षानुवर्ष. वर्षानुवर्ष लोक सील ग्रहण करतात की मी प्राण्यांची हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी अकुशल कर्म व्यभिचार करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, मी निंदानस्ती करणार नाही, मी चहाडी चुगली करणार नाही, मी व्यर्थ बडबड करणार नाही किंवा मी कुठल्याही प्रकारच्या नशिली पदार्थाचं सेवन करणार नाही. या शिलाचा अर्थ तुम्हाला माहीत आहे की नाही? पाशिलाचा अर्थ माहीत आहे, तरी सुद्धा तुम्ही रोज घेता. भंतेजी सुद्धा तुम्हाला रोज देतात. म्हणजे शिलाचा अर्थ सुद्धा आपल्याला माहीत आहे, आपण ते घेतो सुद्धा, तरी सुद्धा आपल्याकडून त्याचं आचरण होत नाही. रोज घेतो की नाही आपण? सील घेणे वेगळं आणि सील प्रॅक्टिकली आचरणामध्ये आणणं वेगळं. आता मी प्राण्यांची हिंसा करणार नाही असं तुम्ही सील ग्रहण करता. मग प्राण्यांची तुम्ही हिंसा करणार नाही, काय करणार मग? या सीलाचा अभ्यास तुम्ही कसा करसाल? सील पालन तुम्ही करता ना. मी प्राण्यांची हिंसा करणार नाही, मी प्राण्याला मारणार नाही, मी प्राण्याला इजा करणार नाही. मग करणार नाही तर करसाल काय? तर काय केलं पाहिजे? प्राण्यांचं मी लालन पालन करेल, ऐक ना, प्राण्याचं मी पालन पोषण करेल, प्राण्यावरती मी मंगलमैत्री करेल. जर समजून घ्या, असं आपण सील ग्रहण करतो. प्रॅक्टिकली स्वरूपामध्ये किती वेळ रोज आपण प्राण्यावरती मंगलमैत्री करतो? किती वेळ करतो? करता तुम्ही? प्रत्येक व्यक्ती करतो का? ज्याचं त्याला माहित आहे. म्हणजे कोण करतो कोण नाही करते ज्याचं त्याला माहित आहे. जर शिलाचं आपल्याला आचरण करायचं आहे तर ती गोष्ट प्रॅक्टिकली आपल्याकडून झाली पाहिजे. जर ती गोष्ट आपल्याकडून होत असेल तर त्या शिलाचं आपण पालन करू शकतो. केवळ बोलणे म्हणजे वर्षानुवर्ष जर आपण बोलत आहोत की मी प्राण्यांची हिंसा करणार नाही आणि लगे रोज कार्यक्रम चालू, सुख प्राप्त होईल का? प्राप्त होणार नाही. आणि व्यवहारामध्ये जीवन जगत असताना भगवंत असे म्हणतात की प्राण्यांची हिंसा करणे म्हणजे केवळ प्राण्यांची हत्या करणे असंच आहे का? तर बिलकुल नाही आहे. प्राण्यांची हिंसा करणे याचा अर्थ केवळ प्राण्यांची हत्या करणेच असा होत नाही. तर त्या हिंसेमध्ये आपण सहभागी जरी झालो तरी आपलं ते अकुशल कर्म होते. आपण ऑर्डर जरी दिली तरी ते आपलं अकुशल कर्म होते. एवढंच नव्हे तर एखाद्या मनुष्याला आपण अपशब्द बोलला, अपशब्द जर आपण बोलला आणि त्याच्या मनाला जर वेदना झाल्या तर ती सुद्धा एक प्रकारची हिंसाच आहे. ती सुद्धा एक प्रकारची हिंसा आहे. म्हणून तर भगवंत म्हणतात शब्द हे शस्त्रासारखे असतात. शस्त्र जे काम करू शकत नाही त्याच्यापेक्षा शब्द कधी कधी जास्त काम करत असतात. आणि त्यामुळे व्यवहारामध्ये लोक असं म्हणतात की जखम
मिटू शकते, शरीरावरचे जखमेचे घाव मिटू शकतात, परंतु मनुष्याच्या मनाला झालेल्या जखमा, ज्या शब्दरूपी जखमा आहे, त्या कधीही मिटत नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये प्रॅक्टिकली जोपर्यंत त्या धम्माचं आपण आचरण करत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने सुख आपल्याला मिळत नाही. चिरन तिठंतु सद्धम्मो, म्हणजे सदा सर्व काळ भगवंताचा धम्म हा समान रूपाने फळ देणारा असतो. समान रूपाने शील पालन करणारा मनुष्य, दान पुण्य करणारा मनुष्य आणि प्रज्ञेची भावना करणारा मनुष्य, या संसारामध्ये भगवंताने सांगितलेले जे सुख आहे, त्या चारही प्रकारच्या सुखाचा आणि चारही प्रकारच्या फळाला तो प्राप्त करू शकतो. श्रोतापती मार्ग, श्रोतापती फळ, सकृतागामी मार्ग, सकृतागामी फळ, अनागामी मार्ग, अनागामी फळ, अनंत मार्ग आणि अनंत फळ, या चारही मार्गाचं मनुष्य प्राप्ती करू शकतो. भगवंताच्या काळामध्ये सुद्धा असंख्य लोकांनी केलं, आजही वर्तमान काळामध्ये आणि भविष्य काळामध्ये सुद्धा असे लोक त्याचं पालन करतील तर त्यांना ही फळ प्राप्त होईल. कारण भगवंताचा धम्म हा सदा सर्व काळ समान रूपाने सारख्याच स्वरूपामध्ये फळ देणारा आहे. आणि त्यामुळे प्रॅक्टिकली स्वरूपामध्ये जर धम्माचं आपण आचरण केलं, धम्माचं अनुसरण केलं, तर आपल्याला ते सुख प्राप्त होऊ शकते. त्यासाठी सर्वप्रथम आपल्या मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे. म्हणजे ज्यांनी हा धम्म आपल्याला दिलेला आहे, ज्यांच्यावरती आपली श्रद्धा आहे, जसं बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला, बाबासाहेबांवरती आपली श्रद्धा आहे, बाबासाहेबांवरती आपली श्रद्धा आहे, त्यानंतर मग बुद्धावरती आपली श्रद्धा निर्माण झाली. कारण बाबासाहेब आपले उद्धारकर्ते आहे. आपलं सर्व जे काही जीवन उन्नतीचं आहे तर ते बाबासाहेबांमुळे आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि बाबासाहेबांनी सांगितलेला जो मार्ग आहे, तसं बाबासाहेब जेव्हा दीक्षा देतात तेव्हा असं म्हणतात की आंधळेपणाने तुम्ही बुद्धांचा स्वीकार करू नका. मी डोळसपणाने बुद्धांचा स्वीकार करतोय, मी म्हणतो म्हणून तुम्ही बुद्धाचा स्वीकार करू नका. जर तुम्हाला पटत असेल, मी सांगलेला मार्ग जर तुम्हाला सत्य वाटत असेल, त्या मार्गाने तुमची उन्नती होणारी असेल, तर तुम्ही बौद्ध धम्माचा स्वीकार करा, अन्यथा तुम्ही स्वीकार करू नका, असं स्पष्टपणे बाबासाहेबांनी म्हटलं. नाहीतर मेंढराप्रमाणे तुमची दशा झाल्याशिवाय राहणार नाही. मेंढर जसे खाली पाहून चालतात आणि त्यांची काही उन्नती होत नाही, म्हणजे मृत्यूला ते प्राप्त होत असतात, अगदी तशा प्रकारे मेंढराप्रमाणे तुम्ही धम्माचा स्वीकार करू नका. धम्म देत असताना बाबासाहेब असं म्हणतात की हा धम्म अत्यंत परिशुद्ध आहे, अत्यंत निर्मळ आहे. आणि त्यामुळे या धम्म मार्गामध्ये प्रतिष्ठित होत असताना तुम्ही या धम्म मार्गाला यथार्थ रूपाने सम्यक दृष्टीने समजून घेतलं पाहिजे. कारण गढूळ पाण्याचा प्रवाह आणि स्वच्छ पाण्याचा प्रवाह एका दिशेने वाहू शकत नाही. हांडाभर गढूळ पाणी आहे, हांडाभर स्वच्छ पाणी आहे, आणि त्या हांडाभर स्वच्छ पाण्यामध्ये एक कपभर जर आपण गढूळ पाणी टाकलं तर हांडाभर पाणी सुद्धा गढूळ होते. बाबासाहेब असं म्हणतात की आता तुम्हाला बौद्ध धम्माचा स्वीकार करत असताना तुमच्या चालीरूढी, तुमच्या परंपरा, तुमचं श्रद्धास्थान जोपर्यंत पूर्वीचं तुम्ही सोडून देणार नाही, तोपर्यंत नव्या गोष्टींचा तुम्ही स्वीकार करू शकणार नाही. जर तुम्हाला नव्या गोष्टींचा स्वीकार करायचा असेल तर पूर्वीचं सोडावं लागेल. जर पूर्वीचं तुम्ही नाही सोडलं तर नव्याचा तुम्ही जर स्वीकार केला तर ते मात्र गढूळ पाणी आणि स्वच्छ पाणी सोबत चालल्यासारखं होईल. आणि जर गढूळ पाणी आणि स्वच्छ पाणी जर सोबत चालत असेल, सोबत प्रवाहित होत असेल, तर ज्याला सुख आपण असं म्हणत असतो, तर ते सुख आपल्याला कधी प्राप्त होऊ शकत नाही. आणि वर्तमान काळामध्ये असंख्य लोक बघा या दोनही पाण्याने चालणारे आहेत किंवा दोनही मार्गाचं अनुसरण करणारे आहेत. आणि त्यामुळे जसं सुख पाहिजे किंवा जशा पद्धतीने सुखाला आपल्याला प्राप्त करायचं आहे,
तशा प्रकारचं सुख बघा मनुष्याला प्राप्त होत नाही। एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला की सध्या लोकांची परिस्थिती म्हणजे कशी आहे, सध्या लोकांची मानसिकता कशी आहे किंवा लोकांचं धम्म आचरण सध्या कशा प्रकारचं आहे। जसं एकदा जंगलामध्ये उदाहरण आहे, दृष्टांत समजून सांगण्यासाठी काही गोष्टी समजतात लगेच। एकदा एक भुंगा आकाशामधून जात असतो, भुंगा किडा आकाशामधून जात असतो। तर आकाशामधून जात असताना तो खाली अन्य भुंगे सुद्धा बघतो आणि तो विचार करतो की अरे माझ्या समान दिसणारे हे भुंगे आहे, परंतु त्यांची दिनचर्या भिन्न आहे। काही भुंगे 4 प्रकारचे भुंगे सांगितले आहे। एक भुंगा फुलांमध्ये राहत असतो, तुम्ही कधी बघितलं असेल तर मोठमोठे भुंगे बघा फुलांवरती राहतात। एक प्रकार भुंग्याचा फुलांवरती राहणारा आहे। दुसऱ्या प्रकारचा भुंगा लाकडामध्ये असतो, लाकूड पोखरतो आणि लाकडामध्ये तो राहत असतो। तिसऱ्या प्रकारचा भुंगा शेणामध्ये असतो, शेतकऱ्याचे लेकर आपण त्याच्यामुळे माहित आहे आपल्याला, शेणामध्ये राहत असतो। आणि चौथ्या प्रकारचा भुंगा विष्ठेमध्ये असतो, म्हणजे घाणीमध्ये असतो, मनुष्यांच्या घाणीमध्ये। हे 4 प्रकारचे भुंग्याचे प्रकार असतात। तर जो फुलामध्ये राहणारा भुंगा आहे तो जेव्हा आकाश मार्गाने जात असतो तर या 3ही प्रकारच्या भुंग्यांना तो पाहतो आणि तो विचार करतो की अरे माझ्या समान दिसणारे हे भुंगे माझ्या समान आहेत, माझ्यासारखे दिसतात, परंतु मी तर अत्यंत सुखपूर्वक राहतो, मी तर अत्यंत फुलांचे परागकण खातो, फुलांमध्ये सुगंधित फुलांमध्ये मी राहतो आणि हे तर वेगवेगळ्या प्रकारे राहतात। तर त्याला दया येते। उदाहरण आहे, तुम्ही म्हणाल भुंग्याला कधीपासून दया येऊ लागली, उदाहरण समजून सांगण्यासाठी। तर तो सर्वांना एकत्र करतो आणि तो म्हणतो की बघा मी आणि तुम्ही सारखेच आहात, आपण समान दिसतो, पण तुम्ही अशा प्रकारे राहता, कोणी लाकडामध्ये राहते, कोणी शेणामध्ये राहते, कोणी विष्ठेमध्ये राहते आणि अशा प्रकारच्या या घाणीमध्ये तुम्ही जीवन जगत आहात। जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी सांगितलेल्या ठिकाणी जर तुम्ही आलात तर तुम्हाला खऱ्या अर्थाने म्हणजे सुख कसं असते किंवा खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद कसा असतो तर ही मी तुम्हाला दाखवू शकतो, जर तुम्ही माझ्या सोबत आलात तर असं म्हटलं आहे की ते म्हणतात की ठीक आहे आम्ही तुमच्या सोबत येतो आणि माझ्यासोबत येत असताना तुम्ही तुमचं जवळचं पदरचं काही आणू नका, तुमच्या जवळचं काही आणू नका, माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही माझ्यासोबत चला। मी तुम्हाला उद्या घेण्यासाठी येतो आणि हा जातो एक सुंदर बगीचा बघतो जेणेकरून या सर्वांना तिथे जाता येईल। अशा पद्धतीने हे विचार करतात नंतर की आपण जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे, कारण समोर जरी हो मनुष्य म्हणत असेल प्राणी सुद्धा तर त्यांचा सर्वांचा काही विश्वास बसत नाही। उदाहरण तर काही विचार करतात की आपण खरंच जायला पाहिजे का, काही म्हणतात हो, काही म्हणतात नाही, काही म्हणतात जायला पाहिजे, काही म्हणतात आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला काहीच नाही भेटलं तर मग काय करायचं, असं वेगवेगळ्या प्रकारचा तर्कवितर्क चालू असतो। तर एका मताने ठरलं जातं की त्यांच्या सोबत आपण जायचं। दुसऱ्या दिवशी तो भुंगा येतो आणि सर्वांना चला म्हणतो। त्या गार्डनमध्ये गेल्यानंतर सर्व भुंग्यांना सांगतो की ज्या फुलाचा परागकण, ज्या फुलाचा सुगंध तुम्हाला ग्रहण करायचा आहे, खायचा आहे, तर तुम्ही ते ग्रहण करू शकता, खाऊ शकता। वेगवेगळ्या प्रकारचे भुंगे वेगवेगळ्या फुलावरती बसत असतात। वेगवेगळ्या फुलावरती बसल्यानंतर काही जे भुंगे असतात जे शंका कुशंका मनामध्ये निर्माण करतात, तर त्यांना असं वाटते की तिथं काही भेटलं नाही तर मग काही थोडं आपल्या सोबत सुद्धा ते घेऊन येत असतात। आता सोबत ज्यांनी घेऊन आणलं मग नेमकं टाकायचं कुठे, जसं समजा विष्ठा आणली असेल किंवा शेण आणलं असेल किंवा अन्य काही आणलं असेल तर मग कुठे टाकणार आहे, तर ते सर्व काही ते फुलामध्ये टाकून देतात। दुसऱ्या दिवशी तो येतो आणि त्यांना म्हणतो की कशी गेली तुमची रात्र, कारण फुलामध्ये तो भुंगा झोपत असतो, कशी गेली तुमची रात्र, तर ते जे काही सोबत आपल्या आणत नाहीत ते मात्र अत्यंत आनंदाने
त्यांना सांगतात की आम्ही तर खूपच आनंदाने जीवन जगलो, खूप चांगल्या प्रकारे आम्हाला वाटलं. पण काहीचे चेहरे मात्र एकदम उदास असतात. पण त्यांना तो विचारतो की अरे तुम्ही आनंदी का नाही, तुम्ही सुखी का नाही? तर ते म्हणतात की आम्हाला काही आनंद मिळाला नाही, आम्हाला काही सुख मिळालं नाही. तर का नाही मिळालं? कोणत्या फुलामध्ये तुम्ही होते? तर ते दाखवतात. जेव्हा त्या फुलांकडे तो बघतो तर त्यामध्ये त्यांनी सोबत आणलेली घाण असते. मग जर सोबत आणलेली घाण असेल आणि ती फुलामध्ये जर असेल तर त्या फुलाचा सुगंध त्यांना कसा काय मिळणार आहे? त्या फुलातील परागकण त्यांना कसे काय मिळणार आहे? त्याचा आनंद त्यांना कसा प्राप्त होणार आहे? त्याचा आनंद त्यांना प्राप्त काही झाला नाही. तर तो म्हणतो अरे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला नाही. जर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला असता आणि ही घाण जर तुम्ही तुमच्या सोबत आली नसते तर ज्या सुखाचा मी अनुभव घेतो किंवा ज्या सुखाचा अन्य आपल्या बांधवांनी अनुभव घेतला तर ते सुख तुम्हाला सुद्धा प्राप्त झालं असतं. परंतु माझ्यावरती विश्वास न ठेवता तुम्ही मात्र आपलं सोबत घेऊन आलात. उदाहरण आहे समजून सांगण्यासाठी. कशाला दिलं होतं मी उदाहरण? कशावर दिलं होतं? धम्म आचरणाच्या संदर्भामध्ये. धम्म आचरणाच्या संदर्भामध्ये बाबासाहेब असं म्हणाले की गढूळ पाण्याचा प्रवाह आणि स्वच्छ पाण्याचा प्रवाह समान रूपाने वाहू शकत नाही. ज्या ज्या लोकांनी बाबासाहेबांवरती श्रद्धा ठेवली आणि श्रद्धा ठेवून बाबासाहेब असं म्हणाले की सर्व काही तुम्हाला आता सोडून द्यावं लागणार आहे, नव्याने बुद्ध विचारांचा स्वीकार तुम्हाला करावा लागणार आहे. जर तुम्ही नव्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला, नव्याने बुद्ध विचाराचा स्वीकार केला तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सुख प्राप्त करण्याशिवाय कोणी प्रवृत्त करू शकत नाही. ज्या ज्या श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांनी बाबासाहेबांच्या अनुयायांनी बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गाला अनुसरून सम्यक दृष्टीने विश्वास ठेवून सर्व प्रकारचं सोडून दिलं आणि ते लोक बघा अत्यंत सुखपूर्वक असं जीवन जगत आहे. परंतु ज्या लोकांनी पूर्वीची घाण सोबत आणली, कर्मकांडाची घाण, ईश्वरवादाची घाण, आत्मा परमात्मा याची घाण, देवी देवतांची घाण, या लोकांच्या घरी आहे सोबत घाण. हे सगळी घाण आहे अनेक लोकांच्या घरामध्ये. आम्ही जेव्हा जातो मस्त फोटो असतात बाबासाहेबांचे, बुद्धांचे, आणि कधी कधी मग बाथरूमला आम्ही जातो तर बाथरूम म्हणलं किचन जवळच असते. एक नजर काय सरकन फिरते, माणसाची नजर काय एका सेकंदामध्ये कुठेही फिरते. अशी नजर मारली का मस्त एक कुठेतरी छोटस असते ठेवून दिलेलं देवारा असतो की नाही. अनेक लोकांचे दोन्ही मार्गाने जर जीवन जगणारा व्यक्ती असेल तर सुखाची अनुभूती येईल कशी? सुखाची अनुभूती येणार नाही. ज्या ज्या लोकांनी बाबासाहेबांच्या आदेशाला अनुसरून केवळ 3 रत्नावरती श्रद्धा ठेवली आणि ते लोक जीवन जगू लागले, बघा त्या लोकांची उन्नती झालेली आहे. परंतु ज्या लोकांनी आपलं पूर्वीचं अद्याप सोडलं नाही ते लोक आजही ते करतात तर त्या लोकांची बघा उन्नती झालेली नाही. आणि त्यामुळे श्रद्धा ही डोळस असली पाहिजे, श्रद्धा ही अंधश्रद्धा नसली पाहिजे. जर डोळस श्रद्धा असेल, सम्यक दृष्टी जर आपली असेल, सत्य काय असत्य काय, योग्य काय अयोग्य काय, काय केल्याने माझं कल्याण होणार आहे, काय केल्याने माझं मंगल होणार आहे, काय केल्याने माझ्या जीवनाची उन्नती होणार आहे, काय केल्याने माझी अधोगती होणार आहे, अशा प्रकारची सम्यक दृष्टी आपल्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. जर सम्यक दृष्टी आपल्याकडे असेल आणि सम्यक श्रद्धा जर आपली असेल तर आपल्या जीवनामध्ये बघा भगवंताने सांगितलेल्या सत्य धर्माचं आचरण आपण करू शकतो, त्या सुखाला आपण प्राप्त करू शकतो. कारण भगवंत असं म्हणतो की भिक्षूंनो, उपासकांनो, मी खात्रीपूर्वक तुम्हाला सांगत आहे, मी सांगितलेल्या मार्गाला अनुसरून जर तुम्ही आचरण केलं तर तुम्ही सुद्धा ज्या सुखाची मी अनुभूती घेतली आहे तर ते सुख तुम्हाला सुद्धा प्राप्त होऊ शकते. कारण भगवंत असे म्हणतात की मी मार्गदाता आहे, मी मोक्षदाता नाही. मी फक्त तुम्हाला मार्ग सांगतो आणि त्या मार्गाला अनुसरून जर तुम्ही जीवन जगलात तर तुम्हाला सुद्धा त्या सुखाची अनुभूती येऊ शकते. आणि त्यामुळे श्रद्धारूपी धन आपल्या जीवनामध्ये निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे. जर श्रद्धा जर आपली नसेल, मजबूत श्रद्धा नसेल, परिपक्व आपली श्रद्धा नसेल, आपली चंचल श्रद्धा असेल,
ढळमळणारी श्रद्धा असेल, वेळेला अनुसरून बदलणारी श्रद्धा असेल, तर मनुष्याच्या जीवनामध्ये बघा कधीही सुख प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे ज्यांना असं वाटतं की मी अत्यंत सुखपूर्वक जीवन जगलं पाहिजे, तर त्यांची श्रद्धा 3 रत्नावरती असली पाहिजे. कारण श्रद्धेला भगवंताने धन असं म्हटलं आहे. या धनाच्या द्वारा आपण असंख्य तत्वज्ञानाला धारण करू शकतो. आणि त्यामुळे सर्वप्रथम 3 रत्नांच्या प्रती आपल्या चित्तामध्ये श्रद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरं धन सांगताना भगवंत असे म्हणतात की शीलरूपी धनाचा संग्रह तुम्ही तुमच्या जीवनामध्ये केला पाहिजे. काया, वाचा आणि मन या 3ही प्रकारच्या अवस्थेला आपण परिशुद्ध निर्मळ बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शीला समान दागिना या संसारामध्ये दुसरा कोणताही नाही, भगवंताने असं म्हटलं आहे. शीलाचा सुगंध हा हवेच्या विरुद्ध दिशेने सुद्धा जाऊ शकतो. फुलाचा सुगंध फक्त हवेच्या दिशेने जाऊ शकतो. मनुष्याच्या शीलाचा, सदाचाराचा, नीतिमत्तेचा सुगंध आपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण शीलरूपी धन, या शीलरूपी धनाचा संग्रह तुम्ही तुमच्या जीवनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये हे शीलरूपी धनाचा संग्रह आपण केला पाहिजे. उपोषद शील आपण धारण केलं पाहिजे. पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, अष्टमी असेल, उपोषद शीलाला सुद्धा आपण धारण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. श्रद्धा असेल तर शील पालन आपण करू शकतो, शीलाचं आचरण करू शकतो. त्यामुळे शीलरूपी धनाचा संग्रह सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर भगवंत असे म्हणतात अव्यत्रप्य, ज्याला लोकलज्जा असं म्हटलं आहे. लोकलज्जा सुद्धा म्हणजे मानवी जीवनामध्ये लोकलज्जा सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. लज्जा आणि लोकलज्जा, अव्यत्रप्य आणि लज्जा असं भगवंतांनी म्हटलं आहे. लोकलज्जा आणि मानसिक लज्जा मनुष्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याला धन म्हटलं भगवंताने, लज्जेला धन म्हटलं भगवंताने. लज्जा म्हणजे काय? लज्जा म्हणजे लाज. लज्जा म्हणजे लाज. कशाची लाज? कशाची लाज? मनुष्याला लाज वाटली पाहिजे असं भगवंताने म्हटलं आहे. कशाची लाज वाटली पाहिजे? वाईट कर्म करण्याची मनुष्याला लाज वाटली पाहिजे. लज्जा भाव असला पाहिजे. म्हणजे मनुष्याने आपल्या मनामध्ये असा विचार केला पाहिजे की मी अकुशल कर्म जर करेल, माझे माता पिता शीलवान आहेत, माझे माता पिता गुणवान आहेत, सदाचारी आहेत, मग मी जर अकुशल कर्म केलं, वाईट कर्म केलं, पाप कर्म केलं, तर माझ्या पित्याचा सन्मान होईल का? माझ्या मातेचा सन्मान होईल का? म्हणजे अकुशल कर्म करण्याची, पाप कर्म करण्याची, वाईट कर्म करण्याची मनुष्याला लज्जा असली पाहिजे. आणि ज्या मनुष्यामध्ये अकुशल कर्म करण्याची, वाईट कर्म करण्याची, पाप कर्म करण्याची लज्जा असते, तर तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही अकुशल कर्म करू शकत नाही. कारण तो लाज बाळगतो, लज्जा बाळगतो. मानसिक लज्जा आणि लोकलज्जा या 2 प्रकारच्या लज्जेला आपण धारण केलं पाहिजे असं भगवंतांनी म्हटलं. कधी कधी व्यवहारामध्ये लोक म्हणतात ना की मनाची नाही तर कमीत कमी जनाची तर ठेवली पाहिजे. कधी कधी मनाला समजत नाही तर लोक म्हणतात जनाची तर ठेव, कमी लोक तर काय म्हणतील त्याचं तर भान ठेव. मनाची नाही तर जनाची मनुष्याला लज्जा वाटली पाहिजे. म्हणजे माझ्याकडून कुठल्याही प्रकारचं कायेच्या द्वारा, वाचेच्या द्वारा आणि मनाच्या द्वारा अकुशल कर्म होणार नाही, वाईट कर्म होणार नाही, पाप कर्म होणार नाही, अशा प्रकारची भावना आपण आपल्या चित्तामध्ये निर्माण केली पाहिजे. हे सुद्धा एक प्रकारचं धन आहे असं भगवंत म्हणतात. कधी कधी लोक असं म्हणतात लाज वाटायला पाहिजे याला की या धर्माचं आचरण करत नाही. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला ही गोष्ट तुम्ही करता. बाबासाहेबांचे तुम्ही अन्वयी स्वतःला म्हणता आणि असं अकुशल कर्म तुम्ही करता. व्यवहारामध्ये आपण बोलतो ना, म्हणजे वाईट कर्म करण्याची मनुष्याला जर लज्जा वाटत असेल तर ते सुद्धा एक प्रकारचं धन आहे. आणि ज्यांना सुखपूर्वक जीवन जगायचं आहे तर तो मनुष्य बघा अकुशल कर्माची लज्जा बाळगत असतो. लज्जा म्हणजे भीती. लज्जा म्हणजे काय तर भीती. म्हणजे मनुष्याकडे भीती असली पाहिजे, भीती वाटली पाहिजे. मनुष्याला अकुशल कर्माची भीती वाटली पाहिजे. हे जर मी अकुशल कर्म केलं, हे जर मी वाईट कर्म केलं, हे जर मी पाप कर्म केलं, तर माझा जो सन्मान आहे, माझ्या मातेपित्याचा सन्मान आहे, माझ्या कुळाचा सन्मान आहे, माझ्या मित्राचा सन्मान आहे, माझ्या अपतेष्टाचा सन्मान आहे, तो सन्मान धुळीस मिळेल. कारण आयुष्य मनुष्याचं जात असते सन्मान प्राप्त करण्यासाठी. आणि सन्मान गमावण्यासाठी एक क्षणभर
काफी असतो. एका क्षणामध्ये जीवनभर कमावलेला जो सन्मान आहे तो पूर्णपणे नष्ट होत असतो. आणि त्यामुळे मनुष्याने अकुशल कर्म करण्याची सदा सर्व काळ भीती बाळगली पाहिजे. भीती वाटली पाहिजे मनुष्याला अकुशल कर्म करण्याची. कारण जो मनुष्य अकुशल कर्माची भीती बाळगतो तर तो मनुष्य कधीही अकुशल कर्म, वाईट कर्म, पाप कर्म आपल्या जीवनामध्ये करू शकत नाही. याला सुद्धा भगवंताने धन असं म्हटलं आहे. स्रोतमय धनाचा संग्रह आपण केला पाहिजे. स्रोतमय धन, स्रोतमय प्रज्ञा, ऐकून ऐकून जे आपण ज्ञान संपादन करत असतो त्याला सुद्धा भगवंताने धन असं म्हटलं आहे. कारण स्रोतमय धन या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये आपण त्याचा संग्रह करू शकतो. रोज तुम्ही बुद्ध आणि त्यांचा धर्मग्रंथ जर श्रवण करत असाल, वाचन करत असाल तर हळूहळू आपल्या ज्ञानाचा संग्रह होतो. कारण स्रोतमय प्रज्ञा सुद्धा मनुष्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. भगवंताच्या काळामध्ये काय लिखाण पद्धती थोडी होती. आनंद भंतेने सर्वच्या सर्व सुत्त जे पाठ केले, ऐकून ऐकून सर्व काही पाठ केले. असंख्य उपासक उपासिका सुद्धा होत्या की भगवंताचे सुत्त ऐकून ऐकून त्यांनी पाठ केले होते. आनंद भंतेने सुद्धा भगवंताचे सर्व उपदेश ऐकून ऐकून पाठ केले होते. म्हणजे स्रोतमय प्रज्ञेचा विकास आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. स्मृती आपली जागरूक ठेवून आपण धम्म श्रवण केला पाहिजे. आणि स्मृती जागरूक ठेवून जर आपण धम्म श्रवण करत असेल तर स्रोतमय प्रज्ञेची आपली वृद्धी होत असते. आणि ज्या मनुष्याकडे स्रोतमय प्रज्ञा आहे तर तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होणारे जे अकुशल कर्म असतात त्या अकुशल कर्माला तो नष्ट करू शकतो. तो जाणू शकतो की अरे हे तर अकुशल कर्म आहे, वाईट कर्म आहे, पाप कर्म आहे, या कर्माला मी केलं नाही पाहिजे. कारण आपल्याकडे जर ज्ञान असेल तर जीवनामध्ये येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटाला आपण दूर करू शकतो. परंतु आपल्याकडे जर ज्ञान नसेल, आपल्याकडे जर स्रोतमय प्रज्ञा नसेल, आपल्याला जर धम्माची माहिती नसेल तर आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होणारे जे दुःख आहे किंवा येणारे जे संकट आहे तर त्याला आपण नष्ट करू शकत नाही. आणि त्यामुळे ज्ञान असणं आपल्याकडे आवश्यक आहे. ज्ञानाला भगवंताने कल्याण मित्र असं म्हटलं आहे. मित्र तर आपल्याकडे असावाच लागतो, पण धम्मासारखा कल्याण मित्र या संसारामध्ये दुसरा कोणताही नाही. तुमचा कोणीही मित्र जरी नसेल परंतु तुमच्या सोबत जर धम्म असेल, धम्म तत्वज्ञान तुमच्याकडे असेल, धम्माचं नॉलेज तुमच्याकडे असेल तर तुम्हाला कोणत्याही मित्राची आवश्यकता नाही. संसारामध्ये सर्वात श्रेष्ठ जर कल्याण मित्र कोणता असेल तर तो म्हणजे धम्म आहे, नीतिमत आहे, सदाचार आहे. आणि ते स्रोतमय प्रज्ञेच्या द्वारा त्या धनाचा आपण संग्रह करू शकतो. ज्याच्याकडे धम्म ज्ञान आहे त्या मनुष्याची कधीही कोणत्याही प्रसंगी कोणत्याही संकटे त्या मनुष्याची अधोगती होऊ शकत नाही. तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटाला नष्ट करू शकतो, नाहीसा करू शकतो. आणि त्यामुळे स्रोतमय प्रज्ञेचा विकास सुद्धा धनाचा संग्रह आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर त्यागाला सुद्धा धन असं म्हटलंय भगवंत. त्याग म्हणजे दान. त्याग म्हणजे दान. दान सुद्धा आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. सब दानं धम्म दानं जिनाते असं भगवंताने म्हटलं आहे. दानामध्ये सर्वश्रेष्ठ जर दान कोणतं असेल तर ते म्हणजे धम्माचं दान आहे. धम्मदान हे सर्वश्रेष्ठ आहे असं भगवंताने म्हटलं आहे. अमिषदान सुद्धा आहे, अभयदान सुद्धा आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये भगवंत असे म्हणतात की दान पारमी सुद्धा, कारण पारमी आहे, पूर्णत्वाची अवस्था आहे. आपल्या जीवनामध्ये पूर्णत्व जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर 10 प्रकारच्या दान पारमिता भगवंताने सांगितल्या. त्या दान पारमितेला अर्थात पूर्णत्वाच्या अवस्थेला आपल्याला प्राप्त करायचा. एक बोधिसत्व बुद्धत्वाच्या अवस्थेला प्राप्त करण्यासाठी दान पारमितेच्या आधाराने तो बुद्धत्व अवस्थेपर्यंत प्राप्त होऊ शकतो. दान म्हणजे त्याग. त्यागाची भावना आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. त्यागाची भावना जर निर्माण होत असेल तर चित्तातील आपला लोभ कमी होऊ शकतो, चित्तातील आपला द्वेष कमी होऊ शकतो, चित्तातील आपला राग कमी होऊ शकतो. दान कर्म केल्यामुळे लोभाची भावना जर कमी होत असेल, द्वेषाची भावना जर कमी होत असेल, मोहाची भावना जर कमी होत असेल तर हळूहळू सुखाचा मार्ग आपल्यासाठी खुला असतो. आणि त्यामुळे त्यागाची भावना सुद्धा आपल्या चित्तामध्ये निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे.
आणि शेवटचं धन आहे ज्याला प्रज्ञाधन असं म्हटलं आहे. भगवंत असे म्हणतात की प्रज्ञेचा विकास आपण केला पाहिजे. प्रज्ञा म्हणजे विजडम, प्रज्ञा म्हणजे निर्मळ ज्ञान, निर्मळ बुद्धी. चार आर्य सत्याला यथार्थ रूपाने जाणण्याची प्रज्ञा आपल्याकडे असली पाहिजे. जगामध्ये दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःखाचा निरोध होऊ शकतो आणि दुःखाला नष्ट करण्याचा मार्ग सुद्धा आहे. या चार आर्य सत्याची यथार्थ रूपाने आपण आकलन केलं पाहिजे, परीक्षण केलं पाहिजे, निरीक्षण केलं पाहिजे, त्याला जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि प्रत्यक्ष रूपाने त्याची अनुभूती आपल्या जीवनामध्ये आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या 7 प्रकारच्या धनाचा संग्रह आपण या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये करू शकतो. भगवंत असे म्हणतात की उग्र सेनापती, ही 7 प्रकारची धन असे आहे की याला चोर चोरी करून नेऊ शकत नाही, याला आपतिष्ट सुद्धा नेऊ शकत नाहीत, याला राजा सुद्धा नेऊ शकत नाही, याला अग्नी सुद्धा नष्ट करू शकत नाही, याला पाणी सुद्धा नष्ट करू शकत नाही. जर हे तू अधिक जर दुसऱ्याला दिलं तर त्याची वृद्धी होते, त्याची वाढ होते आणि दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी भौतिक धन तुला सहाय्यक न ठरता हे आध्यात्मिक धन तुला सहाय्यक ठरत असते. या 7 प्रकारच्या धनाचा जर तू संग्रह केला तर ते अविनाशी धन आहे, ते कधी नष्ट न होणार आहे आणि त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये या धनाचा संचय, या धनाचा संग्रह आपल्या मनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जो मनुष्य या धनाचा संग्रह करतो, या धनाला संचित करत असतो, तर तो मनुष्य बघा दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करतो. आणि त्यामुळे बांधवांनो, आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये सातत्याने धम्मश्रवण केला पाहिजे, सातत्याने दानपुण्य केलं पाहिजे, सातत्याने शील पालन केलं पाहिजे. आनापानसतीची भावना असेल, विपश्यनेची भावना असेल, मंगलमैत्रीची भावना असेल, जेवढे अधिक कुशल धर्म आहे, अधिक चांगले धम्म आहे, त्या अधिक चांगल्या धम्माचा आपण अंगीकार आपल्या जीवनामध्ये करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे नित्य नियमाने आपण धम्मश्रवण करून आपलं जीवन सुखपूर्वक जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता आजची ये धम्मदेशना ठीक आहे ना? किती झाले? 10 वाजले का 9? 10:30? अरे 10:30 ठीक आहे ना? हां, तर अशा पद्धतीने आज ठीक आहे 9:30 जे असेल ते. तर आजच्या या मंगलमय प्रसंगी आपण अत्यंत श्रद्धायुक्त चित्ताने भगवंताची ही देशना संपन्न केली. आपल्या जीवनामध्ये अनंत पुण्यकर्म, कुशल कर्म आपण केला आहे. या कुशल कर्माच्या बलाने, बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नाच्या बलाने तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये आयुष्यवर्ण सुख बल प्राप्त हो. तुमच्या जीवनामध्ये ज्या काही तुमच्या इच्छा आणि आकांक्षा आहे त्या सुद्धा पूर्णत्वात जाऊ. सर्व दुःख, सर्व भय, सर्व रोग तुमच्या जीवनातील नष्ट होऊन तुमचं जीवन दुःखमुक्तीच्या मार्गाकडे मार्गक्रमण करो. अशा प्रकारचे मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.